सिंधुदुर्गात सध्या सातत्यानं मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत पडणाऱ्या या पावसामुळे आंबेरी पुलाला भले मोठं भगदाड पडलंय. त्यामुळे माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा मार्ग बंद झालाय आणि काल दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका आंबेरी मार्गाला बसलाय. नव्यानं बांधण्यात आलेला पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी होय स्थानिकांकडून होतीये. होय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहराजवळ असलेल्या पावशी गावाला पुराच्या पाण्याचा फटका बसलाय आणि या पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचं एनडीआरएफ कडून सध्या रेस्क्यू केलं जातोय. हे दृश्य आहेत एनडीआरएफचे जवान या पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करतायत. आज सकाळी 11:30च्या दरम्यानची ही दृश्य आहेत सिंधुदुर्गातल्या कुडाळ इथली. एनडीआरएफची टीम ही घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि पावशी गावाला जिथे पुराचा वेढा पडलाय तिथे एनडीआरएफ कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालंय. पावसाचा जोर ओसरला आहे तरी काही ठिकाणी रेस्क्यू चालू आहे. मी आहे पावशी या ठिकाणी एनडीआरएफ ची टीम दाखल झालेली आहे आणि घरामध्ये पाणी घुसून काही लोक अडकलेले आहेत. या सगळ्या स्थितीबाबत आपल्यासोबत इथे कुडाळचे तहसीलदार आहेत. साहेब काय सांगाल, एनडीआरएफ ची टीम दाखल झाली आहे, धोक्याची पातळी कर्ली नदीने गाठली, काय स्थिती आहे? ॲक्च्युली एनडीआरएफची टीम आपल्याकडे हजर झालेली आहे आणि रेस्क्यूचं काम सुरुवात झालेली आहे. कालपासून ॲक्च्युली आपण स्थानिक स्तरावरती काम करतोय, परंतु काही लोक यायला तयार नाहीत. त्यामुळे अजूनही आपलं कन्व्हिन्स करायचं काम चालू आहे आणि टीम ऑलरेडी मध्ये गेलेली आहे. आता लोकांना ती घेऊन येते. पावशी गावातली स्थिती आहे, साधारण किती लोक अडकण्याची भीती आहे, काय वाटतंय? एक साधारणतः 5 ते 6 कुटुंबामध्ये आहेत. त्यामुळे 15 ते 20 लोक असण्याची दाट शक्यता आहे. कारण काल रात्रीपर्यंत आपण बऱ्याच लोकांना बाहेर आणलेले आहे आणि त्यांच्या नातेवाईकांकडे शिफ्ट केलेले आहे. माणगाव खोऱ्याला जोडणारा आंबेरी पुलाला भगदाड पडलेला आहे. किती वेळात काम सुरू होईल आणि काम पूर्ण होईल आणि वाहतूक चालू होईल? ॲक्च्युली पर्यायी रस्ता आहे, जो अजून नवीन रस्ता आहे, अजून थोडंसं काम राहिलेलं आहे. परंतु भगदाडाचं माझ्या स्तरावर मला सांगता येणार नाही आहे. पण ते पूर्ण पाणी थांबल्याशिवाय तिथं काम करता येणार नाही आहे. परंतु वाहतूक थांबलेली नाही, पर्यायी रस्ता आहे. परंतु जे नवीन पूल झालंय त्याला अजून तशी परवानगी मिळालेली नाही. ती वाहतूक चालू होईल का, नवीन एसटी वगैरे? हेवी वाहतूक होणार नाही. टेम्पररी पर्याय म्हणून आपल्याला ते वापरता येईल. मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे हा सुरू राहिल्यास यापेक्षाही धोका संभवू शकतो, त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला पाहायला मिळतो. कॅमेरामॅन वेदांत भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग, पावशी. तर सिंधुदुर्गात गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडतोय आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे सिंधुदुर्गातील तेरेखोल नदी, कर्ली नदी, वाघोटण ही देखील नदी धोक्याच्या पातळीवरून वाहते आणि अनेक घरांमध्ये याच नद्यांच्या पुराचं पाणी देखील शिरलंय आणि भातशेती सुद्धा पाण्याखाली गेली आहे. हे दृश्य आहेत सिंधुदुर्गातली आज सकाळी 11:30च्या सुमारासची आणि तिथे अनेक गावांना असा पुराचा वेढा बसलाय. रस्ता कुठला आणि नदीचं पात्र कुठलं हेच कळत नाहीये. अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय आणि हा पाऊस सातत्यानं सिंधुदुर्गात सुरू आहे. 2 ते 3 नद्या ज्या महत्त्वाच्या आहेत त्या धोक्याच्या पातळीवरून सध्या वाहत आहेत आणि याच नद्यांचं पुराचं पाणी सध्या नागरी वस्तीमध्ये शिरलंय. गेल्या 2 दिवसात रत्नागिरी जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपून काढलं. राजापूर, संगमेश्वर आणि चिपळूण या प्रमुख बाजारपेठांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. तर रत्नागिरीतील सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आणि मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेजेसना सुटी देण्यात आली आहे. गेल्या 2 दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला होता. काही ठिकाणी पाणी देखील भरलं होतं. काही ठिकाणी पुराचं पाणी जे आहे बाजारपेठेमध्ये देखील घुसलं होतं. मग राजापूर असेल, संगमेश्वर असेल किंवा चिपळूण असेल, या ठिकाणी पुराचं पाणी जे आहे हे बाजारपेठेत भरलेलं होतं. मात्र काल रात्रीपासून पावसाचा जोर थोडासा ओसरलेला आहे. जरी असं असलं तरी देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. त्यामुळे आज रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा ज्या आहेत, शाळा असतील, महाविद्यालय असतील, यांना देखील सुट्टी देण्यात आली. सध्या आपण काजळी नदीच्या पात्राजवळ आहोत आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी काजळी नदी जी आहे ही इशारा पातळीच्या वरती धावते. कारण सध्या पावसाचा जोर कमी असल्यामुळे पाणी पात्र जे आहे हे अजून बाहेर आलेलं नाही. परंतु पावसाचा जोर जर वाढला तर हे पाणी जे आहे हे पात्राच्या बाहेर येतं आणि लोकांच्या वस्तीमध्ये घुसतं. एकंदरीतच बघितलं तर पावसाचा जोर काहीसा
ओसरलेला असला तरी देखील भीती जी आहे ही कायम आहे. कारण पाऊस आज जो इशारा दिलेला आहे त्याच्यामुळे अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नागरिकांनी देखील सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात सुद्धा रात्रभरापासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि सतत पडणाऱ्या या पावसामुळे खामगाव नांदुरा शहराचा संपर्क तुटलाय. सुटाळा येथील पुलावरती पावसाचं पाणी आल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय आणि बोर्डी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात 4 चाकी वाहनं देखील वाहून गेली आहेत. बुलढाण्यातल्या खामगावातली ही दृश्य आहेत. तर खामगाव नांदुरा महामार्गावरती हे पुराचं पाणी आलंय. एक 4 चाकी सुद्धा या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना दिसते. सकाळी 11:30 ही दृश्य आहेत बुलढाण्यातल्या खामगावातली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये ढगफुटीजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता मी बोर्डी नदीच्या जवळ आहे. आपण देखील विदारक परिस्थिती या ठिकाणी बघू शकता की हे संपूर्णपणे बोर्डी नदी आहे. ही नदी खामगाव नांदुरा या मार्गाला या ठिकाणी याच्यावर पूल आहे आणि हा मार्ग जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी ठप्प झालेला आहे. वाहतूक जी आहे ती देखील ठप्प झालेली आहे. जनसंपर्क जो नागरिकांचा जो आहे तो देखील मोठ्या प्रमाणात तुटलेला आहे. रात्रभरापासूनच या ठिकाणी आपण बघितलं तर मुसळधार असा पाऊस जो आहे तो बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यामध्ये कोसळतोय. खामगाव तालुक्याच्या आजूबाजूला असलेला संपूर्ण ग्रामीण भाग जो आहे तो पाण्याखाली या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या बोर्डी नदीचं जे दृश्य जे आहे ते अतिशय धडकी भरवणारं दृश्य आपण या ठिकाणी म्हणू शकतोय की रात्रभरापासून येणारा मुसळधार पाऊस आणि त्या पावसामुळं बोर्डी नदीला आलेला पूर आणि या पुरामुळं खामगाव आणि नांदुरा या 2 तालुक्याचा तुटलेला संपर्क, त्यामुळं नागरिक देखील मोठ्या प्रमाणात भयभीत झालेले आहेत. सकाळपासूनच आपण जर का बघितलं तर त्या ठिकाणी त्या समोरच्या बाजूला आपण बघू शकता की ते संपूर्ण नागरिक जे आहेत ते खामगावमध्ये येण्यासाठी या ठिकाणी निघाले होते. परंतु बोर्डी नदीच्या पुलावरून 3 ते 4 फूट एवढं पाणी जात असल्यामुळं ते नागरिक देखील त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत. प्रशासनाकडून देखील या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पुराच्या पाण्यामधून जाऊ नका अशा प्रकारचं प्रशासनाकडून सांगण्यात या ठिकाणी आलेलं आहे. कारण पावसाचा जोर जो आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. संपूर्ण नागरिक जे आहेत ते खामगावच्या अलीकडच्या दिशेला उभे आहेत आणि ते पूर्णपणे नांदुरा जाण्यासाठी या ठिकाणी निघाले होते. परंतु बोर्डी नदीच्या पुलावरून पाणी असल्यामुळं ते या ठिकाणी अडकून पडलेले आहेत. अशा प्रकारचं विदारक दृश्य जे आहे ते या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पावसाचा अति प्रमाणात असलेला जोर आणि त्या जोराचा सर्वसामान्य नागरिकांना बसलेला फटका या ठिकाणी नक्कीच हा धडकी भरवणारा असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. आता आपण संपूर्ण राज्यभरात आणि मुंबईमध्ये पावसानं कसा धुमाकूळ घातला या संदर्भातली काही दृश्य बघूयात. मुंबई आणि महाराष्ट्राला रात्रीपासूनच पावसानं झोडपलं आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बघूयात पुराची ही 10 दृश्य. मुंबई आणि परिसरात जोरदार पावसानं जोरदार पावसानं हजेरी लावली. काही भागामध्ये आता पावसानं उसंत घेतली आहे. सखल भागातील पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. मालाडमधला भुयारी मार्ग त्यामुळे बंद करण्यात आलाय. भुयारी मार्गाच्या आत एक कार अडकली असून कार चालकाला आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. ही दृश्य आहेत मालाडच्या सबवे मधली आणि तिथे एक 4 चाकी पाण्यामध्ये अडकून पडली. हा मालाडमधला सबवे वाहतुकीसाठी सध्या पूर्णपणे बंद करण्यात आलाय. तर मुंबई आणि परिसराला रात्रभर पावसानं झोडपलं आणि मुसळधार पावसामुळे चुना भट्टीतील स्वदेशी मिल कामगार वसाहतीतील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. लवकरात लवकर गटारं साफ करावीत अशी मागणी नागरिकांनी केली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय. त्यामुळे खामगाव तालुक्याचा बुलढाणा जिल्ह्याशी संपर्क तुटलाय आणि खामगाव तालुक्यातील रोहणा गावातील नदीवरून पुराचं पाणी हे पुलावरून वाहत असल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटलाय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही काळ उसंत घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि मुसळधार पावसामुळे नद्या धोक्याच्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय.
सिंधुदुर्गातल्या तेरेखोल नदीनं सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर कर्ली नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पावसाचा जोर कमी झाला असला तरी नद्या ओव्हरफ्लो झाल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये मागील आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे वातावरणातील उकाडा कमी झालाय. शेतातील अंकुरलेल्या पिकाला पावसाच्या हजेरीमुळे जीवदान मिळालंय. शहापूर तालुक्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ झाली. भातसा धरण क्षेत्रात 247 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर तानसा धरण क्षेत्रात 60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रायगडमधील कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली असून 23 मीटर इशारा पातळी आहे आणि नदीची आताची पाणी पातळी 23 मीटरच्या वर गेली आहे. नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे आणि मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना तिथे पूर आलाय. आणि बुलढाण्याच्या सुटाळा पुलावरून पुराच्या पाण्यामध्ये 4 चाकी वाहून गेली. बोर्डी नदीला तिथे आलेल्या पुरामुळे सुटाळा येथील पुलावरून पाणी वाहत आहे. खामगाव नांदुरा मार्गावरची वाहतूक सध्या ठप्प झाली आहे.